तर आजच्या सेक्शनमध्ये आपण 50च्या पुढचे प्रश्न आपण पाहू. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोघांमधील समस्या ओळखते व शक्य ते सुधारण्याचा प्रयत्न करते. 100% प्रश्न आहे एक्झामला की ट्रबल शूटिंग प्रोग्राम हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांमधल्या समस्या शोधते आणि ते ओळखते आणि मग आपल्याला सजेशन देते आणि मग ते आपल्या सगळ्या समस्या आपण सॉल्व करू शकता. त्यासाठी ट्रबल शूटिंग ज्याला आपण तक्रार निवारण कार्यक्रम म्हणतात, संगणकामध्ये तक्रार निवारण कार्यक्रम असतात जे संगणकात जी समस्या आहे ते आयडेंटिफाय करतात आणि मग ते आपण त्याद्वारे ते सगळ्या समस्या आपण सॉल्व करू शकता. त्यासाठी ट्रबल शूटिंग याचं उत्तर बरोबर आहे. हा एक्झामला प्रश्न येऊ शकतो. अनइन्स्टॉल प्रोग्राम कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम काढून टाकण्यास मदत करतात. हो, तर अनइन्स्टॉल प्रोग्राम नावाचे प्रोग्राम असतात. जर आपल्या कम्प्युटरमध्ये काही प्रोग्राम काढून टाकून द्यायचे, मोबाईलमध्ये आपण काही प्रोग्राम काढण्यासाठी अनइन्स्टॉल करता. अनइन्स्टॉल केल्यानंतर ते प्रोग्राम रिमूव्ह होतात आणि रिमूव्ह झाले तर मग तेवढा स्पेस आपला या मोबाईलमधला आपला कमी होतो. तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा एखादी काही प्रोग्राम्स असतात, त्या प्रोग्रामला काढण्यासाठी अनइन्स्टॉल नावाचे प्रोग्रामचा वापर करून जे कम्प्युटरमध्ये स्थापित केलेले प्रोग्राम आहे ते काढून टाकण्यासाठी अनइन्स्टॉल प्रोग्रामचाच वापर केला जातो. याचं उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, कम्प्युटरमध्ये प्रोग्राम काढण्यासाठी अनइन्स्टॉल नावाच्या प्रोग्रामचा वापर करावा लागतो आणि कम्प्युटरमधल्या फाईल काढण्यासाठी डिस्क क्लीनअप नावाच्या युटिलिटीचा वापर केला जातो. तर दोन्हीमध्ये फरक आहे. फाईल्स काढण्यासाठी डिस्क क्लीनअप वापरले जातात. कम्प्युटरमध्ये अनावश्यक फाईल काढण्यासाठी डिस्क क्लीनअपचा वापर केला जातो, परंतु अनावश्यक प्रोग्राम काढण्यासाठी अनइन्स्टॉल प्रोग्रामचा वापर केला जातो. दोघांमधला फरक थोडासा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, माहिती ॲक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअर सेटिंग बदलण्यासाठी, कम्प्युटरमध्ये माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प घेण्यासाठी, कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी आपण स्टार्ट बटनावरूनच करता. याचं उत्तर बरोबर आहे. हार्ड डिस्क पॅक्स हे रिन्युएबल स्टोरेज उपकरण असून प्रचंड माहिती साठवण्यासाठी याचा वापर केला जातो. हार्ड डिस्क पॅक्स, याचं उत्तर काय आहे? बरोबर. हा प्रश्न 100% परीक्षेत आहे, लक्षात ठेवा. हार्ड डिस्क पॅक्स हे रिन्युएबल स्टोरेज उपकरण असून प्रचंड माहिती स्टोरेज, 100% सगळ्यांनाच हा प्रश्न येणार आहे. म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क पॅकचा वापर केला जातो. प्रचंड हा शब्द आला की हार्ड डिस्क पॅक्स हे डोक्याचा वापर करून ह्याचं उत्तर सॉल्व्ह करायचं. लक्षात ठेवा, 100% उत्तर प्रश्न येणार एक्झाममध्ये. सुपर डिस्क या ओमेशनद्वारे निर्मित असतात. त्याची क्षमता 120 ते 240 MB इतकी असते. याचं उत्तर बरोबर आहे. हा पण प्रश्न येऊ शकतो सुपर डिस्कच्या बाबतीत. सुपर डिस्क या ओमेशनद्वारे निर्मित असतात. त्याची क्षमता 120 MB पासून 240 MB इतकी असते. याचं उत्तर बरोबर आहे. फोटो स्कॅन करताना स्कॅनरचं लीड जर नीट बंद झालं तर फोटो स्कॅन कसा निघतो? तर पांढरा आणि अस्पष्ट निघतो. हा पण प्रश्न 100% परीक्षेत येणार म्हणजे येणार. वाचून ठेवा, लक्षात ठेवा. डॅडॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून कम्प्युटरला त्याचे अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करतात. याचा उत्तर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. हे पण प्रश्न 100% परीक्षेत येणार. वाचून ठेवा, लक्षात ठेवा. सॉफ्टवेअरचं दुसरं नाव काय आहे? तर सॉफ्टवेअरला प्रोग्राम म्हणतात. सॉफ्टवेअरला काय म्हणतात? प्रोग्राम म्हणतात. हे पण प्रश्न लक्षात ठेवा. हा पण येईल प्रश्न. पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही? कुठलं हे डिव्हाइस हे इनपुट डिव्हाइस नाही? मॉनिटर नाही. कोणतं नाही? तर हे इनपुट आहेत. कीबोर्ड इनपुट आहे, जॉयस्टिक इनपुट आहे, माऊस पण इनपुट आहे. फक्त मॉनिटर हे आउटपुट आहे. मग याच्यातलं इनपुट डिव्हाइस कोणतं नाही? मॉनिटर हे इनपुट नाही, बिकॉज ते आउटपुट आहे. कळलं का? ही तिन्ही उपकरणं इनपुट आहेत. कोणतं डिव्हाइस हे इनपुट डिव्हाइस नाही असा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मगच त्याचं उत्तर द्या. ASCII, EBCDIC, युनिकोड ही ॲप्लिकेशनची उदाहरणे आहेत का? तर चुकीचं उत्तर आहे. तर ASCII ज्याला अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणतात आणि EBCDICला एक्सटेंडेड बायनरी कोड ऑफ डेसिमल इंटरचेंज कोड म्हणतात आणि युनिकोड. तर हे तिन्ही जे आहेत ही ॲप्लिकेशनची उदाहरणे नाहीत. तर ही कशाची उदाहरणे आहेत? तर बायनरी कोडिंगची उदाहरणे आहेत. संगणकामध्ये बायनरी कोडिंग स्कीम असते, ती फक्त 2 अंकावर असते.
ते एक तर 0 आणि 1. कम्प्युटरला एक आणि एकच भाषा कळते, ते म्हणजे 0 आणि 1. यालाच मशीन लँग्वेज असं म्हटलं गेलेलं आहे. तर कम्प्युटरमध्ये जे मशीन लँग्वेजमध्ये बायनरी कोडिंग वापरले जाते ते तीन प्रकारची बायनरी कोडिंग असते. तर एक असते ASCII, दुसरी असते ABCDC, तिसरी असते युनिकोड. हे सगळे बायनरी कोडिंगची उदाहरणे आहेत, ॲप्लिकेशनची नाहीत. तर याचं उत्तर चूक आहे, हे लक्षात ठेवा. अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरसच्या प्रोग्रामपासून संगणकाचा बचाव करणारे असतात. हो, तर अँटीव्हायरस हे संगणकाचं रक्षण करणारे प्रोग्राम आहेत. संगणकात व्हायरस आला तर काढण्यासाठी अँटीव्हायरस नावाचे प्रोग्राम वापरले जातात. कळालं का? तर अँटीव्हायरस हे संगणकाचं रक्षण करतात. याचं उत्तर काय येईल? बरोबर. पुढचा प्रश्न, ISP चे संपूर्ण रूप काय? फुल फॉर्म ISP. ISPचा अर्थ होतो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. जे इंटरनेटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असं म्हटलं गेलेलं आहे. तर ISPचं फुल फॉर्म होते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. पहिलं उत्तर बरोबर आहे. इंटरनेट सर्व्हिस प्लॅन नाही, इंटरनल सर्व्हिस प्लॅन नाही, इंट्रिगल सर्व्हिस प्रोव्हायडर नाही, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर याचं उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, कन्फ्यूज करायला काही वेळ लागत नाही एक्झाममध्ये. तर एक्झामचे पेपर असतात ते कन्फ्यूज करतात आपल्याला, उत्तर चूक आपण कोणतं करणार लक्षात ठेवा. त्यासाठी बरोबर उत्तर द्या. पुढे दिलेले सर्च इंजिन्स कोणते आहे? हा पण प्रश्न 100% येईल परीक्षेमध्ये. सर्च इंजिन्स जे माहितीचा शोध घेतात असे या इंजिन्सला सर्च इंजिन्स म्हणतात. तर जगातले अनेक लोकप्रिय सर्च इंजिन्स आहेत, ज्यामध्ये गुगल हे सर्वात लोकप्रिय आहे. प्रत्येक लोक माहिती शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. तसंच अल्टा विस्टा पण हे पण सर्च इंजिन्स आहे आणि याहू पण सर्च इंजिन्स आहे. हे तिन्ही सर्च इंजिन्स आहेत. म्हणून याचं उत्तर आपण यापैकी सर्व द्यायला हरकत नाही. तर लोकप्रिय सर्च इंजिन्स कोणकोणते आहेत? तर अल्टा विस्टा आहे, याहू आहे, गुगल आहे. हे तिन्ही सर्च इंजिनचीच नावं आहेत. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारणमध्ये बाईटमध्ये मोजली जाते. हो, संगणकाची जी स्टोरेजची क्षमता आहे ही बाईट्समध्येच मोजली जाते, मीटरमध्ये मोजली जात नाही. परीक्षेत प्रश्न येऊ शकते असा की संगणकाची स्टोरेज क्षमता ही मीटरमध्ये मोजतात का? तर मीटरमध्ये मोजच नाही, तर ते बाईट्समध्ये, किलोबाईट्समध्ये, मेगाबाईट्समध्ये, गिगाबाईट्समध्येच मोजली जाते. हा पण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, ध्यानात ठेवायचं आहे. संगणकाची स्टोरेजची क्षमता ही कशामध्ये मोजली जाते? बाईट्समध्ये मोजली जाते. इन्स्टंट मेसेजिंगमुळे पुढील कोणती गोष्ट करता येते? हा पण प्रश्न येऊ शकतो परीक्षेत. इन्स्टंट मेसेजिंगमुळे पुढील कोणती गोष्ट करता येते? तर रिअल टाईममध्ये आढळणाऱ्या संभाषण एकाच वेळी अनेकांशी आपण दळणवळण कम्युनिकेट करू शकता. याचं उत्तर हे मोठं उत्तर बरोबर आहे. इन्स्टंट म्हणजे ताबडतोब, मेसेज म्हणजे पाठवणे, माहिती पाठवणं, बोलणं एकमेकाला. त्याच क्षणी आपण अनेक लोकांना आपण एकाच वेळेस आपण बोलू शकता, संभाषण करू शकता, कम्युनिकेटिंग करू शकता. याचं उत्तर हे बरोबर आहे. डॅडॅश हे 2 किंवा अधिक मित्राबरोबर थेट जिवंत असे कम्युनिकेशन उपलब्ध करून देते. इन्स्टंट मेसेजिंग याचं उत्तर. हा पण प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो, पॉसिबल आहे. तर 2 मित्र म्हणलं, अधिक मित्रावर जिवंत थेट म्हणलं की आपण काय घ्यायचं? इन्स्टंट मेसेजिंग उत्तर सबमिट करायचं. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. 1001% सगळ्यांनाच प्रश्न येणार माझ्या मतानं 100%. तर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईलच असते. याचं उत्तर बरोबर आहे. 100% प्रत्येकाला प्रश्न येणार म्हणजे येणार, पाठ करून ठेवा. आलं की डोळे झाकून याचं उत्तर सबमिट करायचं. बरोबर. मूळ फाईल खराब झाल्यास, हरवल्यास वापरता येऊ शकणारा फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप होय. त्याचं उत्तर बरोबर आहे. समजा आपली एक मार्कशीट आहे, ओरिजिनल मार्कशीट आहे, आपण त्याचं झेरॉक्स करून का ठेवता? कारण एक जर कॉपी गेली तर दुसरी कॉपी आहे, बॅकअप आहे त्याचं.
म्हणून तसंच संगणकामध्ये आपण मूळ फाईल आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे एक कम्प्युटरमध्ये फाईल आहे फॅमिली ट्री नावाची. ही फाईल कोणी डिलीट करून मी याची फाईलची कॉपी करून घेतो असं, हे कॉपी करतो असं, आणि एका वेगळ्या ठिकाणी मी काय करतो नेऊन इथं पेस्ट करून ठेवतो असं. उद्या काही झालं समजा तर त्या फाईलला मला इथं पेस्ट करून ठेवतो असं, पेस्ट करून ठेवतो. ही फाईल इथं पण आहे. इथून जर कोणी ती फाईल म्हणजे डिलीट केली, इथून जर कोणी डिलीट केली तर ती फाईल मला इथं ओपन करता येईल. इथं जातो मी, माझी फाईल आहे बा इथं कुठेतरी आहे, फाईलमध्ये आहे, इथं मला ती फाईल भेटते. म्हणजे बॅकअप करून ठेवलं मी असं. मूळ फाईल बी गेली तर माझी दुसरी फाईल आहे बा, असं याचा उपयोग आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास फाईल वापरता येऊ शकणारा फाईलचा दुसरा संच म्हणजे काय होय? बॅकअप होय. याचं उत्तर बरोबर आहे. डॅडॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. कोणता डिव्हाइस पॉइंटिंग डिव्हाइस आहे? माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. माऊस हे पॉइंटिंगचंच काम करते. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझरचा प्रकार आहे. हो, तर ब्राउझर्स अनेक ब्राउझर्स आहेत आपल्या कॉम्प्युटरमध्ये. एक क्रोम नावाचं ब्राउझर आहे, एज नावाचं ब्राउझर आहे, तसंच मायक्रोसॉफ्ट नावाचं सुद्धा एक ब्राउझर असते जे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तर तुम्ही सर्च बटनावर जा, इथं मायक्रोसॉफ्ट MICROSOFT मायक्रोसॉफ्ट इंटरनेट INTR इंटरनेट असं लिहिलं समजा मायक्रो एक्सप्लोरर्स. तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर्स हे दिसते का? एक ब्राउझरचं नाव आहे. हे विंडोज 10 हे दिसते आपल्याला, हे ब्राउझरचंच नाव आहे. तर लोकप्रिय ब्राउझर्स म्हणून मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर वापरलं जाते. याचं उत्तर बरोबर आहे. हा एक्झामला प्रश्न येऊ शकतो. युटिलिटीला सर्व्हिस देणारे प्रोग्राम म्हणतात. तर बरोबर आहे, युटिलिटीला सर्व्हिस देणारे प्रोग्राम म्हणतात. 100% हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक दस्तावेज पारंपरिक पद्धतीने पाठवणे स्वीकारणे यासाठी या डॅडॅश जलद अशा कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो. याचं उत्तर काय आहे? इलेक्ट्रॉनिक दस्तावेज, दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट, पारंपरिक पद्धतीने पाठवणं किंवा घेणं जलद असा प्रकार कोणता आहे? तर तो आहे ईमेल. याचं उत्तर ईमेल. 100% हा प्रश्न येणार म्हणजे येणार. ईमेल वापरण्यापूर्वी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस हा काय असतो? वेगळा असतो. हा प्रश्न परीक्षेत येईल, लक्षात ठेवा. इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड घ्यायचं, वर्ल्ड विड्थ घेऊ नका, वाईड घेऊ नका, वर्ल्ड विड्थ घेऊ नका. तर वर्ल्ड वाईड म्हणजे दूर, असं दूर. GUIचं फुल फॉर्म येऊ शकते ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युनियन नाही, ग्रेटर युनियन नाही, ग्राफिकल युजर इंटरेस्ट नाही, तर ग्राफिकल युजर इंटरफेस असं आहे. लक्षात ठेवा, इंटरफेस. याचं उत्तर घ्या. टोपोलॉजी मध्ये डॅडॅश सोडून सर्व प्रकार असतात. टोपोलॉजी स्टार टोपोलॉजी असते, रिंग असते, बस असते, सर्कल नसते. सर्कल हा प्रकार नाही. डॅडॅश हा अनेक निरनिराळ्या ट्रबल शूटिंग युटिलिटीचा संग्रह आहे. तर तो आहे नॉर्टन. नॉर्टन हा डॅडॅश अशा ट्रबल शूटिंगचा संग्रह आहे. स्टॉप.